मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील एक अतिशय लोकप्रिय आणि पंक्च्युअल धावणारी गाडी म्हणजेच गाडी नंबर 12105 विदर्भ सुपरफास्ट एक्सप्रेस या गाडीची संपूर्ण माहिती। ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते गोंदिया जंक्शन दरम्यान दररोज धावणारी एक सुपरफास्ट एक्सप्रेस आहे। ही गाडी दररोज संध्याकाळी 7:05 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईवरून सुटते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 11:15 ही गाडी गोंदियाला पोहोचते। मुंबई ते गोंदिया हे 965 किलोमीटरचे अंतर ही गाडी साधारण 16 तास 10 मिनिटांमध्ये पूर्ण करते आणि एकूण 25 स्थानकावर थांबते। मित्रांनो, या गाडीच्या कोच रचनेबद्दल सांगायचे झाले तर या गाडीला आधुनिक LHB प्रकारचे एकूण 22 कोच आहेत। या गाडीमध्ये पॅन्ट्री कार अवेलेबल नाही, पण ऑनबोर्ड केटरिंगची सुविधा उपलब्ध आहे। रात्रीचा प्रवास असल्याने तुम्ही घरून जेवण आणू शकता किंवा ई केटरिंगचा पर्यायही वापरू शकता। या गाडीला WAP7 प्रकारचा शक्तिशाली लोकोमोटिव्ह जोडला जातो। आता मित्रांनो, मुंबई ते गोंदिया दरम्यान या गाडीच्या तिकीट दराबद्दल सांगायचे झाल्यास स्लीपरसाठी 530 रुपये, थर्ड AC साठी 1360 रुपये, सेकंड AC साठी 1915 रुपये, तर फर्स्ट AC साठी 3200 रुपये तिकीट दर आहे। आणि मित्रांनो, या गाडीचे जनरल कोचचे तिकीट हे 285 रुपये आहे। आता मित्रांनो, आपण या गाडीचे मुंबई ते गोंदिया दरम्यान रेल्वेचे टायमिंग आणि रेल्वे स्टेशनची माहिती जाणून घेऊया। ही गाडी दररोज संध्याकाळी 7:05 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईवरून सुटते। यानंतर दादर आणि ठाणे असे थांबे घेत ही गाडी रात्री 8:04 कल्याण जंक्शनला पोहोचते। कल्याण जंक्शनवर 3 मिनिटाचा थांबा घेऊन रात्री 8:07 ही गाडी कल्याण जंक्शनवरून आपला पुढचा प्रवास सुरू करते। कल्याण सोडल्यानंतर ही गाडी कसारा घाटातून जाते, जिथले निसर्गरम्य दृश्य पाहण्यासारखे असते। पुढे इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव आणि जळगाव येथे थांबे घेत ही गाडी मध्यरात्री 2 वाजता भुसावळ जंक्शनला पोहोचते। भुसावळ जंक्शनवरती 5 मिनिटाचा थांबा घेऊन मध्यरात्री 2:05 ही गाडी पुढे निघते। पुढे मलकापूर, नांदुरा आणि शेगाव येथे थांबे घेत ही गाडी पहाटे 4:15 अकोला जंक्शनला पोहोचते। अकोला जंक्शनवर 5 मिनिटाचा थांबा घेऊन पहाटे 4:20 ही गाडी पुढच्या प्रवासाला निघते। यानंतर मूर्तिजापूर मार्गे सकाळी 5:45 ही गाडी बडनेरा जंक्शनला पोहोचते। 5 मिनिटाचा थांबा घेऊन 5:50 ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते। बडनेराहून पुढे चांदूर, धामणगाव आणि पुलगाव येथे थांबे घेत सकाळी 7:12 ही गाडी वर्धा जंक्शनला पोहोचते। 3 मिनिटाचा थांबा घेऊन 7:15 ही गाडी वर्धा जंक्शनवरून आपला पुढचा प्रवास सुरू करते। वर्धा जंक्शनवरून गाडी निघाल्यानंतर पुढच्या प्रवासात अंजनी येथे थांबा घेत सकाळी 8:55 ही गाडी नागपूर जंक्शनला पोहोचते। नागपूर जंक्शनवरती या गाडीला 5 मिनिटाचा हॉल्ट आहे। 5 मिनिटाचा हॉल्ट घेऊन सकाळी 9 वाजता ही गाडी नागपूर जंक्शनवरून आपला पुढचा प्रवास सुरू करते। यानंतर कामठी, भंडारा रोड, तुमसर रोड आणि तिरोरा येथे थांबे घेत ही गाडी सकाळी 11:15 गोंदिया जंक्शन येथे पोहोचते। मित्रांनो, गाडीचे पूर्ण वेळापत्रक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिले आहे। तुम्ही कधी विदर्भ एक्सप्रेसने प्रवास केला आहे का? तुमचा अनुभव कमेंट मध्ये नक्की सांगा। आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच रेल्वेच्या माहितीसाठी ट्रेन लव्हर्स IM चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया आपण पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र।